भायखळा रिप्लाय भायखळा टू कंट्रोल, आग लागली, रस्ता बीजे मार्ग, खटाव मिल ओव्हर. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मला माहिती आहे तुम्हाला खूप नवल वाटते, पण तितकंच नवल मला सुद्धा वाटते, कारण मी आलेलो आहे अग्निशमन दलाच्या भायखळा विभागामध्ये आणि आजचा आपला सोहळा सख्यांचा इथे साजरा होणार आहे. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना मंडळी, तुम्हा सगळ्यांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा. आपल्या देशाला समृद्ध, सक्षम आणि प्रबळ करणाऱ्या सगळ्या देशवासियांना सन मराठीचा सलाम. तुम्हाला सांगतो, मी आज आलेलो आहे माझ्या या सगळ्या शूरवीर बहिणींच्या घरी, ज्या आपल्यासाठी वीरांगण आहेत. आणि आपला आजचा हा सोहळा सख्यांचा आपण या सगळ्या माझ्या ताईंसोबत साजरा करणार आहोत. चला तर सुरू करूया आपला हा मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आता सुरू करूया आपल्या खेळांना. आणि तुम्ही बघताय की एक मिनिट हा आवाज कुठून येतो? आवाज कुठून तरी येतोय. मंडळी बघितलं का आपल्या या फायर फायटर कसल्या जोशामध्ये आलेले आहेत ते. नमस्कार नमस्कार ताई. आम्हाला उशीर तर नाही ना झाला? नाही हो, तुम्ही वेळेत येतात म्हणून तर सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत होतात ना आपल्या. काय माहितीये ना, ती आज इथे आपल्याला आग विझवायची नाही, त्या खेळातून आग लावायची आहे. खेळ खेळायचे आहेत आपल्याला. काय सांगता? मग आम्ही आमच्या सर्व सख्यांना सोबत घेऊनच येतो. काय सांगते? जा लवकर घेऊन या सगळ्या सख्यांना. माझ्या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत, तर त्यांच्याशी आपण जरा जाणून घेणार आहोत त्यांच्याविषयी. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. मी सहाय्यक केंद्र अधिकारी श्वेतांबरी आमकर. अच्छा, पण मला एक प्रश्न आहे, म्हणजे माझ्या एक कुतूहल म्हणून मला विचारायचं की जेव्हा घरात जेव्हा असं लुटूपुटूच्या भांडणाची जेव्हा आग लागते, तेव्हा ती आग सगळ्यात आधी पाणी टाकून कोण विझवतो? तुम्ही की भाऊ? ऑब्व्हियस आहे, मीच विझवणार. मी फायर फायटर आहे. हे जे प्रोफेशन आहे हे तुम्हाला निवडावंसं का वाटलं? तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे की लोकांची सेवा करणं आणि त्या बदल्यात आपल्याला जे आपली रोजी भाकरी मिळते तीही त्यातून साध्य होते, हेच कारण आहे त्यामागचं. बरोबर. पण हे तुमचं काम कसं चालतं? म्हणजे याची ज्या प्रकारे, म्हणजे तुम्ही 101च्या लाईन्स तुम्हाला माहिती असतील. हो. तर 101च्या लाईन्सवर कॉल येतो, त्यानंतर आम्ही नियंत्रण कक्षामध्ये तो कॉल रिसीव्ह करतो. त्याप्रमाणे तिथल्या जे ॲडजस्टन्स फायर स्टेशन आहे, ज्यांचं ज्युरिडिक्शन आहे, तिथून आम्ही ती गाडी पाठवण्यासाठी त्यांना कळवतो. तिथून ती गाडी तुमच्या इन्सिडेंट प्लेसवर येते आणि तिथे साईजअप करून सगळ्या मदतीबद्दल आणि सगळं जे फायर फायटिंग आहे ते तिथे केलं जातं. हे एक आमची शॉर्ट, म्हणजे हे असं स्वरूप असतं जे तुमच्याकडे गाडी पोहोचते त्यामागचं. पण मला म्हणजे कसं विचारायचं की आधी म्हणजे कसं सगळे आपल्या ह्या अग्निशमन विभागामध्ये सगळे आपले पुरुषच असायचे, पण महिलांची भरती केव्हापासून झाली? म्हणजे 2012मध्ये आमची जी पहिली बॅच होती ती पहिल्यांदाच महिला. हो. आणि ती तुमची बॅच होती पहिली? हो, आम्ही 3 ऑफिसर्स आणि 7 महिला अग्निशामक होत्या त्या बॅचमध्ये. अच्छा, वा. काही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे. पण ही संगीत खुर्ची जरा वेगळी आहे. वेगळी अशासाठी की नेहमी या सगळ्या माझ्या ताई आहेत ना, या सगळ्या ज्या ड्रिल करत असतात, पण आता ह्या खेळाच्या माध्यमातून त्यांना एक वेगळ्या पद्धतीने मजेशीर ड्रिल करायला मी त्यांना लावणार आहे. आणि त्यासाठी हा खेळ असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर दोन्ही रांगेमध्ये ज्या शेवटच्या ताई उभ्या आहेत त्यांनी झिगझॅग करत ही खुर्ची पटकवायची. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. अशा पद्धतीने 18 ताई आहेत त्या आपल्या पुढच्या खेळामध्ये जाणार. पण
खुर्ची पटकावल्यानंतर जी विजेती ताई आहे तिने इथे उभं राहायचंय आणि जी बाद झालेली ताई आहे तिने इथे येऊन उभं राहायचंय. अशा पद्धतीने ही जी आपली रांग आहे ना ती अशी मागे 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 होत जाईल. ठीक आहे, हे कळले तुम्हाला आणि तुम्हाला पण कळलेलं आहे सगळ्याला ताईंनो. हा ओके, चला तर मग सुरू करूया. खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ऐका दाजी, व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळे टाळा टाळा, क्या बात आहे. ऐका दाजी, लवकर लवकर. दाजी, शाबास शाबास. या पाठ या पाठ. दाजी, ऐका दाजी. आणि विजेती झालेली आहे ही ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि बाद झालेली आहे ह्या ताईचं पण खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. तुम्ही ह्या साईडला, तुम्ही तिथे. ओके, लवकर लवकर लवकर. या बात आहे. हो हो, शाबास शाबास. या बात या बात. व्हेरी गुड. रेडी स्टार्ट. फिर नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पूरी जरा हळू 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 चाल, हे पूरी जरा हळू 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 चाल. बारे नख कहता कि तेरा चाल मुझे फंस तेरे सालिया मंडी. तेरी दीवानी थी तेरी दीवानी, फंस मुझे सालिया मंडी. काय झालं इथे? इथे काय झालं? पडलो आम्ही. हा, पण एवढा धक्का द्यायचा त्या ताईला? एवढा कुठला राग आहे त्या ताईवरती मला सांग. हा ताई, काही नाही. पण मग आता निर्णय असा आहे की विजेती झालेली आहे ही ताई. ती बसली होती, पण बसलेल्या ताईला ह्या कांचनताईंनी जो काय धक्का दिलेला आहे. ताई पण खरंच तुझं खूप खूप अभिनंदन. आणि ताई तुझं सुद्धा अभिनंदन, तू बाद झालेली आहे. तू इथे उभी राहू शकते. ताई तू तिथे थांबू शकते. त्यांनी कम्प्लीट केलंय, मी 2 स्टेप मधूनच आले, त्या पुढे होत्या त्याच्यामुळे मला जमलं. पहिल्यांदा मी अशी ताई बघितली आहे हा की जी स्वतःहून सांगते मी हारले. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हो हो ताई, तू त्या ताईला तू विजेती झालेली आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. शाबास. हो हो. एक मिनिट, ही ताई इथून आली आणि इथे जात होती पुन्हा, नंतर लक्षात आलं आणि पुन्हा येऊन बसली. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या. ताई तू विजेती झालेली आहेस, तू तिथे बसू शकते. फिर नखरे हैं कमाल, या लवकर ये. बात आहे. उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे पूरी जरा हळू जरा हळू 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 जरा हळू 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 चाल. हे पूरी जरा हळू 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 चाल. आणि आता शेवटचा राऊंड बघूया कोण होते विजेती. हरकत नाही, खूप खूप अभिनंदन ताई, विजेती झालेली आहेस तू. तिथे उभे राहू शकतेस. आणि आपल्या या पहिल्या खेळातून 18 ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आणि हा अत्यंत मजेशीर असा खेळ आहे. तो खेळ काय ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे, पण त्याआधी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई आधी सगळ्यात आधी पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव शुभांगी भोर, स्टेशन ऑफिसर म्हणून मी कार्यरत आहे. अच्छा, पण ही पोस्ट काय असते? म्हणजे स्टेशन ऑफिसर म्हणजे एक स्टेशनचा पूर्ण त्याच्याकडे चार्ज असतो. या निमित्ताने मला असं विचारावं असं वाटतं की असा कुठला प्रसंग असा घडलाय का की जो कदाचित जीवावरती बेतला सुद्धा असता? आता आम्ही 13 वर्ष जॉईन करून झालंय. याच्यामध्ये भरपूर प्रसंग आले की जिथे जीव जाण्याची शक्यता होती. पहिला असं आहे की आम्ही बोटीमध्ये काम करत असताना मी आणि 2 फायरमन माझ्या बरोबर होते बोटीमध्ये. ती स्क्रॅप केलेली होती पण त्यात आग लागलेली होती. तर आतमध्ये ते 2 फायरमन आणि मी
एकमेव क्रू होता की जो आतमध्ये होता आणि वरती स्फोट होत होते, बाकी सगळे बाहेर आलेले आणि कोणालाच माहित नव्हतं की आम्ही 3 लोक मिसिंग आहोत. पण ज्यानंतर आमचा प्रोटोकॉलनुसार फॉलिंग होते, त्यानंतर फॉलिंग घेतल्यानंतर जसं आमची कंट्रोल रूम आहे तसंच कंट्रोल पोस्ट असते मोठ्या कॉलवर, तर त्यांच्या लक्षात आलं की 3 लोक मिसिंग आहे. तर ते लोक आम्हाला शोधत आले आणि त्यांनी बाहेर काढलं, पण तोपर्यंत सगळे सेफ प्लेसला होतं, आम्हाला काहीच खबर नव्हती. तर ते बाकीचे घाबरले होते जेवढे आम्ही नव्हतो घाबरले. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं खरंच कौतुक आणि हॅट्स ऑफ आहे तुम्हाला की ज्या पद्धतीने तुम्ही त्या प्रसंगाला सामोरं जाता आणि लोकांचे जीव वाचवत असता, आणि खरंच हे शौर्याचं काम आहे. तुम्ही थांबू शकता. थँक्यू सर. आणि आता ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट बघताय त्या खेळाला आपण आता सुरुवात करणार आहोत. हा खेळ असा आहे की ते सगळ्या ताई अशा इथे उभ्या आहेत आणि प्रत्येक ताईच्या हातामध्ये एक मिरची आहे, त्या मिरचीला दोरा लावलेला आहे आणि खाली तुम्ही बघतायत की बॉटल आहे, त्याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या रंगाचं. आता मिरचीला जो दोरा बांधून ठेवलेला आहे त्या दोऱ्याचं शेवटचं टोक असं दातामध्ये पकडायचं आणि बरोबर ती जे बॉटल असतं ना त्या बॉटलमध्ये ती मिरची अशी बरोबर आतमध्ये ती अशी बुडवायची आहे आणि बुडवल्यानंतर ती बॉटल पकडायची आहे, उचलायची आहे आणि जी तुमच्या समोरची जी सफेद रंगाची लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 10 ताई ज्या असतील त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. 1 2 3. दोऱ्याला हात लावला तर बाद, दोऱ्याला हात लावला तर बाद. पहिल्या 10 ताया गेल्यानंतर लवकर लवकर. हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा लवकर व्हेरी गुड. हा शाबाश. हा हा शाबाश. हा हा व्हेरी गुड. हा हा जाऊ दे. हा अरे गेली बा. अरे देवा अजून एक आहे. ओके. हा हा व्हेरी गुड. हा ठीक आहे, हरकत नाही. ओके हे घ्या. आणि आपल्या या खेळामध्ये 10 ताई इथे आलेल्या आहेत आणि खेळाचं नाव आहे थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. क्या बात आहे. खेळाचं नाव कळलेलं आहे तुम्हाला. खेळ असा आहे की तुमच्या समोर बॉटल तिथे आहे आणि 2 बालद्या इथे आहेत, त्याच्यामध्ये पाणी आणि तुमच्या हातामध्ये प्रत्येकीच्या हातामध्ये रुमाल दिलेला आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर तो रुमाल पाण्यात बुडवायचा आहे आणि आपल्या आपल्या बाटलीमध्ये जाऊन ते पाणी भरायचंय. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त ती बॉटल पाण्याने भरेल ती असणार आहे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत, त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. 1 2 3. एकमेकांना पाडून भिडून चाललंय तर. हा लवकर लवकर लवकर. हा खेळामध्ये आग लागलेली आहे. आग लागण्यासाठी सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. हा 5 4 3 2 थांबायचे थांबायचे तिथं थांबायचे. आणि अशा तऱ्हेने आपल्या या सगळ्या फायर फायटर्स त्यांनी आग विझवलेली आहे. पण या खेळामधून बघूया कोण आहेत त्या 5 ताई ज्या जाण्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. मी नंबर सांगीन तसं प्रत्येकीने हात वरती करायचे. नंबर आहे 1 नंबर. व्हेरी गुड. नंतर 3 नंबर, नंतर 6 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर. व्हेरी गुड. या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. आणि या 5 ताई इथे आल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. पण त्याआधी आपण जाणून घेणार आहोत की आपल्या या ज्या फायर फायटर्स आहेत त्यांच्याबद्दल. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव महिला अग्निशामक स्वाती सातपुते. अच्छा, तर काय असं एखादा प्रसंग इथे सांगावासा वाटतो की तो प्रसंग म्हणजे कधी म्हणजे त्याचं विस्मरण नाही होणार किंवा जो जीवावरती बेतला असता आणि त्यातून तुम्ही कसा काय तो मार्ग काढलात आणि कसे लोकांचे जीव वाचवले, असा कुठला प्रसंग तुम्हाला आठवतो? असे प्रसंग बरेच आहेत, पण त्याच्यामधला एक सांगू इच्छिते की
17ला माझी नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्टला कॉल झाला, हाऊस कॉलॅप्सचा होता. पूर्ण बिल्डिंग 5 माळ्याची कॉलॅप्स झालेली होती. आणि हा कुठे कुठे घडला होता? तो डॉकिया रोडला होता. तो BMC स्टाफ राहत होता त्याच्यामध्ये. पुढे तो पहाटेचा कॉल होता. पहाटेचा कॉल असल्या कारणाने सगळं आतमधलं त्यांचे सगळे परिवार आतमध्येच होते. एक बाळ होतं, ते असं पाळण्यात झोपी लावलेले, त्याच्या बाजूला आई होती, एक कुत्रं होतं त्याच्या बाजूला. म्हणजे असे बघितलं. आणि त्यावेळेस बऱ्याच अशा बॉड्या काढल्या गेल्या आम्ही. तर ते काही बॉड्या अशा होत्या की GCP असतो, आपण जेव्हा ढिगाराही होतो तर GCP लावतात. तर GCPने असं झालेलं की काही बॉड्यांचे ना म्हणजे असं खूप वेगवेगळे पार्ट झालेले. म्हणजे पहिलेच त्यांचे जेव्हा कॉलॅप्स झालेले त्यावेळेसच. पण त्यावेळेस माझा फर्स्ट टाइम होता की तो कॉल मी म्हणजे असं कधी बघितलंच नव्हतं, कधी कामही नव्हतं केलं. त्याला तो माझा फर्स्ट कॉल होता. खूप डेंजर कॉल होता. ते एकदम बघून एकदम सुन्न झाले. त्यापेक्षा त्या बॉड्या बघून तर असे पार्ट केले की आम्ही एक जी बॉडी काढत होतो तो अक्षरशः आम्ही पूर्ण काढत होतो, पण त्याचं पूर्ण केसच म्हणजे फक्त इथूनच असे आमच्या हातामध्ये आलं ते केस वगैरे. आणि मग काही अशा बॉड्या होत्या की आम्ही त्यांच्या अशी आतडी स्ट्रेचरवरती ठेवले. म्हणजे बॉडी वेगळी, आतडी वेगळी. पण त्यावेळेस असं काही वाटलं नाही की बाबा मी काय करते. पण त्यावेळेस फक्त कामाचा जोश होता अंगामध्ये की हे आपल्याला काम करायचंय पूर्णपणे. आणि एक अशी होती फॅमिली, तिचे 2 मुले होते आणि एक मिस्टर होते. ते आधीच ऑफ झालेले होते, पण ती अडकली होती कपाटाच्या खाली आणि त्याच्यावरती पिलर होते भरपूर. तर आम्ही कॉम्बिनेशन टूल्स वगैरे वापरून किंवा बरेच अजून काही हे करून काढण्याचा प्रयत्न करतो. तिचं एकच होतं की माझी मुलं वाचलीत का, माझे मिस्टर आहेत का. पण त्यावेळेस आम्हाला म्हणजे आमची जी टीम होती तिथे आम्हाला असं खोटं बोलावं लागलं की नाही, तुमचे व्यवस्थित आहेत, मुलं पण व्यवस्थित आहेत, तुमचे मिस्टर पण व्यवस्थित आहे, आता तुम्हाला पण व्यवस्थित निघायचं आहे. मग आम्ही त्याला चहा, वेळेनुसार चहा बिस्किट वगैरे देत राहिलो. पण बोलतात ना, नशिबाने साथ नाही दिली. आम्ही जसं काढत दिलं तिने ते प्राण तिने एकदम पूर्णच तिला खूपच हे झालेलं. म्हणजे ते त्यांना बॉडीच काढण्यात आली असं. आणि तो खूपच ॲक्च्युली डेंजर कॉल. तो जवळजवळ 5-6 दिवस तो कॉल कंटिन्यू चालू होता आमचा. कंटिन्यू त्या कॉलवरती गाड्या होत्या. बापरे. आणि ह्या अशा प्रसंगातून तुम्ही नेहमी जात असता. म्हणजे तुम्ही आता ते सांगत असताना तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर खरं तर उभा राहिला तो. आणि आज आम्ही पक्षाचा तरी जीव वाचवला ना, तो आम्हाला खूप अभिमान वाटतो. आम्ही कुणाला तरी पुण्य हे करतो, आम्ही कुणाचा तरी जीव वाचवतो आणि माणसांचा वाचवला तर वा. आणि मला असं वाटतं की ती देवाचीच इच्छा असेल की जे तुम्हाला त्यांनी या क्षेत्रामध्ये किंवा या प्रोफेशनमध्ये आणलेलं आहे. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही सांगू शकता. आणि आता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. या खेळाचं नाव आहे सुंदर माझी रांगोळी. खेळ असा आहे की तुमच्यासमोर काळ्या रंगाचा हा एक ब्लॅकबोर्ड आहे आणि त्याच्यावरती काड्या आहेत. त्या काड्यांपासून एक सुंदर रांगोळी तुम्हाला तयार करायची. रेडी आहेत तुम्ही? 1 2 3. बघूया कोणाची रांगोळी सुंदर बनते. निर्णय घेताना आता थोडा जरा टफ आहे की कोणाची रांगोळी सुंदर आहे. पाच 4 3 2 आणि 1. थांबायचे. खरं तर खूप अटीतटीचा असा हा खेळ झालाय. आणि कारण सगळ्यांनी खूप छान रांगोळी बनवले. निर्णय घेताना जरा खूप कठीण गेले आम्हाला, पण त्यातून सुद्धा आम्ही काही असे निकष लावले आणि त्याच्यावरनं ठरवले की नंबर 1 किंवा जी पहिली जी रांगोळी आहे जी खूप छान सुंदर सुटसुटीत आणि विशेष म्हणजे दिलेल्या सगळ्या काड्यांचा वापर करून बनवली गेलेली आहे. पण त्याच्या आधी जी 2 नंबरची जी रांगोळी ती मी आधी सांगणार आहे ती आहे ही रांगोळी. खूप छान बनवलेली आहे, पण सगळ्या एक निकष असा काढला की सगळ्या काड्यांचा वापर करायला पाहिजे होता, पण हरकत नाही. पण खूप छान बनवलेली आहे. त्याच्यानंतर ही रांगोळी सुद्धा आहे, ही 3 नंबरची रांगोळी, ही सुद्धा खरंच खूप छान बनवली गेलेली आहे, पण त्याला एक फिनिशिंग नव्हतं. आणि ज्या रांगोळीला जी छान फिनिशिंग आहे, जी बघता क्षणी असं आपल्याला कळतं की ही रांगोळी काय बनवलेली आहे, ती आहे अर्थातच ही रांगोळी.
त्याच्यामुळे ही आलेली आहे आपली 1 नंबरची रांगोळी आणि अर्थातच ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाली पाहिजेत. म्हणजेच आजच्या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई आणि आजच्या भागाची सुद्धा हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि बाकीच्या 4 ताई ज्या आहेत त्या अर्थातच झालेल्या आहेत आपल्या आजच्या या खेळाच्या उपविजेत्या. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन ताई. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्यामधून झाल्या पाहिजे आजच्या हुकमाच्या राणीसाठी. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो